नमस्कार, मी अनिल दुबजाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईन न्यूजमध्ये आपले स्वागत करून आज एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याकडे एक रिपोर्ट घेऊन आलेलो आहे. चला पाहूया काय आहे रिपोर्ट. नमस्कार, मी अनिल दुबजाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईनमध्ये म्हणजे BBC लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. आज एक खास रिपोर्ट आपल्याकडे घेऊन आलेला आहे. आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन. आजच्या दिवशी झेंडावंदनला जाण्यासाठी सर्वच लोक जिथं जिथं नोकरीला असतात तिकडे जाण्यासाठी धावपळ करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी या सगळ्यांना लवकर झेंडावंदनला कधी पोहोचेल याची हुरहुर लागलेली असते. आणि एक झेंडावंदनला उपस्थित राहिल्याबद्दलचा जो आनंद असतो तो गगनात माविण्यासारखा असतो. असा हा आपला आजचा स्वातंत्र्याचा दिवस. आज मात्र काही कारणास्तव आंबोली सावंतवाडी मार्गावर जा-ये करणाऱ्या अशाच व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना एका प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. सकाळच्या सत्रात आंबोली घाटामध्ये कुंभेश्वर या ठिकाणी एक भले मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले आणि त्यामुळे कुंभेश्वर पासून साधारणतः जवळजवळ घाटाच्या वरती म्हणजे मुख्य एक धबधबा आहे त्याच्या काहींच खाली आणि कुंभेश्वरच्या दरम्यान एवढ्या मोठ्या दुतर्फा भल्या मोठ्या रांगा वाहनांच्या लागल्याचं पाहायला मिळालं. आणि ते पाहत असताना थोडं मनाला वेदना पण झाल्या. कारण का जी विद्यार्थी, जे कर्मचारी लोक वगैरे यांना नाहक त्याचे मनस्ताप झाला. आणि काही जणांनी मिळेल त्या पद्धतीने म्हणजे दुचाकी वगैरे मार्गाकडे पुढे जात होत्या अशांचा आसरा घेऊन भिजत पावसामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. बसेस वगैरे अडकून राहिल्या आणि हा प्रसंग पाहिल्यानंतर मनाला खेद पण या वेळी वाटला. आणि अशा प्रकारे वन विभाग आणि पोलिसांनी मात्र तत्परता दाखवून ते झाड शिकस्त करून लवकरात काढण्याचा प्रयत्न करून ते काढले. आणि त्यानंतर तब्बल 30-40 मिनिटाच्या नंतर मार्ग गेला आणि मग वाहनांच्या रांगाचा ताफा पुढे जावं लागला. अशा प्रकारे हे चित्र व्हिडिओच्या माध्यमातून पाहता. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.